चाकाचा शोध हा मानवी जीवनाची दशा आणि दिशा दोन्हीला प्रचंड प्रमाणावर कलाटणी देणारा शोध आहे. याबाबत दुमत असायचं काही कारणच नाही. चाकाचा शोध लागायच्या आधीचं आणि नंतरचं मानवी जीवन फारच वेगळ्या पातळीवरचं होतं. चाकासारखा क्रांतिकारी शोध लागल्यानंतर त्या शोधाचा विविध काळामध्ये विविध लोकांनी विविध क्षेत्रामध्ये अनेक अनेक प्रकारे उपयोग केला आणि त्यायोगे मानवी जीवन अजून अजून सुकर करत गेले. या सगळ्यातनं एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकली पाहिजे, ती म्हणजे क्रांती किंवा क्रांतिकारी शोध हे रोज लागत नसतात, तर जे क्रांतिकारी शोध लागलेले आहेत त्याचा वापर करून आपण आपली आणि इतरांची प्रगती साधायची असते आणि अशी प्रगती साधू शकतो. इंटरनेट हे सुद्धा असंच एक उदाहरण आहे. जसा चाकाचा शोध लागला तसा ज्याप्रमाणे इंटरनेटचा शोध लागला, त्याच्या आधीचं आणि त्याच्या नंतरचं मानवी आयुष्य हे पूर्णतः भिन्न आहे. मानवी जीवनाला, मानवी जीवनाच्या दशेला आणि दिशेला एक कलाटणी चाक आणि इंटरनेट ह्या दोन्ही शोधांनी दिलेली आहे. आणि चाक आणि इंटरनेट ह्या दोन्ही शोधांचा वापर करून विविध लोकांनी मानवी जीवन अजून अजून सुकर केलेलं आहे. या दोन्ही उदाहरणातनं आपण हेच लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येकाने काहीतरी नवीन शोधच लावला पाहिजे असं नाही, तर जे आपल्या आधी शोध लागलेले आहेत त्याचा वापर करून आपण आपलं आणि इतरांचं जीवन सुकर करू शकतो, प्रगती साधू शकतो. UPI हे त्याचं अजून एक उदाहरण आहे. UPIची सेवा आपल्या देशामध्ये सुरू झाल्यानंतर विविध लोकांनी, विविध कंपन्यांनी त्या UPI तंत्राचा आपापल्या परीने चांगला उपयोग केला. त्यातनं लोकांना सेवा दिल्या, कंपन्या उभारल्या आणि आपली आणि लोकांची प्रगती ही साधून घेतली. या पार्श्वभूमीवर हल्ली तथाकथित मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल स्पीकर जे लोकांना सांगत असतात की तू युनिक आहेस, तू काहीतरी नवीन केलं पाहिजे, तू काहीतरी नवीन केलं पाहिजे, हा सल्ला किती मूर्खपणाचा आहे हे आपल्या सहजपणे लक्षात येईल. बरं, हल्ली समाज माध्यमांचा प्रभाव एवढा वाढलेला आहे की त्यातनं आपले प्रचार, आपले विचार, त्याचा प्रचार आणि प्रसार करणं फार सोपं आहे आणि त्यायोगे विविध लोकांना आपल्या नादी लावणं सुद्धा फार सोपं आहे. आणि अशाच प्रकारे या मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल लोकांनी नवीन काहीतरी कर, नवीन काहीतरी कर हे खोळ आपल्या तरुण तरुणींच्या डोक्यात घातलेलं आहे. आणि आपले तरुण तरुणी नवीन काहीतरी करायच्या एवढे मागे लागलेले आहेत की नवीन काही करायची खरंच गरज आहे का, किंवा असलेल्या गोष्टीचाच आपण वापर करून आपण आपलं आणि इतरांचं आयुष्य सुधारू शकत नाही का, प्रगती करू शकत नाही का, याचा ते विचारच करत नाहीये. म्हणून माझं सगळ्यांना एक सांगणं आहे की सुरुवातीला जसं मी म्हणालो तसं चाकाचा किंवा इंटरनेटचा शोध हा रोज लागत नसतो, पण असे जेव्हा क्रांतिकारी शोध लागतात तेव्हा त्याचा आपापल्या परीने, आपापल्या बुद्धीने, आपापल्या कौशल्याने आपण स्वतः करता आणि इतरांकरता फायदेशीर वापर करून घेऊ शकतो. त्यातनं आपली आणि इतरांची प्रगती सहजपणे साधून घेऊ शकतो. याची कितीतरी उदाहरणं तुम्हाला आपल्या सभोवताली दिसतील. आता इंटरनेट ही एक गोष्ट वापरून किती प्रकारची ॲप, किती प्रकारच्या सेवा, किती प्रकारचे उद्योग आज चालू आहेत, किंवा एखादीच गोष्ट, एखादंच उत्पादन विकणाऱ्या किती कंपन्या, किती लोक आपल्या आजूबाजूला आहेत, एखादाच खाद्यपदार्थ आपापल्या पद्धतीने विकणाऱ्या किती कंपन्या, किती लोक, किती व्यावसायिक आपल्या आजूबाजूला आहेत, या सगळ्याकडे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा आणि उगीचच नवीन काहीतरी करायचंय, नवीन काहीतरी करायचंय हा वेड्यासारखा ध्यास घेऊन ज्या संधी तुमच्या समोर आज उपलब्ध आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नवीन काहीतरी घडवता आलं तर ते निश्चितपणे उत्तमच आहे, पण काहीच न घडवण्यापेक्षा किंवा नवीन काहीतरी किंवा काहीच नाही अशी टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आपल्याला सध्या आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा वापर करून, सेवांचा वापर करून आपलं आणि इतरांचं जीवन सुकर करता येईल, आपली आणि इतरांची प्रगती साधता येईल,
असं काही करता येतंय का, हा सुद्धा विचार झाला पाहिजे. कारण हे जे तथाकथित मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल लोक तुम्हाला नादी लावतायत, तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यात त्यांचं काहीही गैर नाही. एखाद्या विषयावर जर त्यांना जास्त व्ह्यूज मिळत असतील, त्यांना जे आपण म्हणू की त्यांना एक प्रकारे त्यांची प्रगती साधत असेल, तर ती गोष्ट ते करत राहणार, याच्यात त्यांची काहीही चूक नाही. पण अशा कोणत्या गोष्टीच्या किती नादी लागून आपण किती आहारी जायचं, याचा विचार आपण केला पाहिजे. कारण आपल्या निर्णयाचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर होत असतो, आपल्या मित्रमंडळी, आपल्या कुटुंबांच्या आयुष्यावर होत असतो. आणि सगळ्यात पहिले आपण आपल्या आयुष्याची जबाबदारी घेतली पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे एकदा का आपण लक्षात ठेवलं की उगीचच कोणाच्या तरी उपदेशाने, कोणाच्या तरी सांगण्याने आपण उगाचच ध्येय वेड्यासारखे कुठल्या तरी गोष्टीच्या मागे न लागता खरंच काहीतरी आपल्या हातून चांगलं होईल, अशी आशा निश्चितपणे आहे. धन्यवाद.